नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी बोल या आपल्या चॅनलवर. ज्या ऐतिहासिक घोषणेची महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधव वाट पाहत होते, ती घोषणा आज अखेर अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 प्रोत्साहन अनुदान जाहीर झाले आहे. ही योजना नेमकी काय आहे आणि कोणाला लाभ मिळणार, चला सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, आजच्या बजेटमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना या नावाने नवीन कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचे 2 महत्त्वाचे टप्पे आहेत. 1. 2 लाखांपर्यंतचं कर्जमाफी. सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकीत आहे, अशा शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आणि 2. 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान. जे शेतकरी प्रामाणिकपणे आणि नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करत आहेत, अशा शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मित्रांनो, या कर्जमाफीसाठी स्थापन केलेल्या अभ्यास गट समितीचा अहवाल एप्रिल 2026च्या पहिल्या आठवड्यात येणार आहे. हा अहवाल आल्यानंतरच या योजनेचे नेमके निकष, पात्रतेच्या अटी आणि कोणत्या वर्षाचं कर्ज ग्राह्य धरलं जाणार हे स्पष्ट होईल. मात्र अर्थसंकल्पात या योजनेची अधिकृत घोषणा होणं ही शेतकऱ्यांसाठी विजयाची पहिली पायरी आहे. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या अर्थसंकल्पाने थकीत आणि नियमित अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. ही कर्जमाफी सरसकट असावी की निकषांसह? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. अशा जलद आणि खात्रीशीर अपडेट्ससाठी मराठी बोल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. धन्यवाद.